तर गुड मॉर्निंग मंडळी. तर आता आपण निघणार आहोत हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन बीच करायला. आपल्या मित्राचं घर. काल रात्री आपण इकडेच थांबलेलो. आज आपला दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस प्लस आज आपण आपल्या एका मित्राला सुद्धा भेटणार आहोत, जो 4-5 वर्षाआधी शाळेतून निघाल्यानंतरच गावाला शिफ्ट झालेला. कोणाशी भेटणं नव्हतं, तर इकडेच जवळच राहतो. तर जाता त्याला भेटू आणि त्यानंतर पुढे आमचा प्रवास सुरू करू परत. तर आजच्या दुसऱ्या पार्टसाठी रेडी राहा. आज खूप धमाल मस्ती करणार आहोत. आपले सगळे मंडळी झाले तयार निघायला. सगळेजण गाडीत बसलेत. तुझा काका आहे हे ओ मिथूनच आहे. हे सोहम बोल. कोंबडीच्या काकी नाव यो यो तो मी पाया पडू दे. ए उतर ए ओ उतर ती बाईक काढ. गाडीत बस आणि ही वाली समोर असं जायचं आपल्याला. आणि ही सोमची बाईक काढ. परत आपले तेच हे असं पण रस्ता आहे ना. जी गोष्ट करणार आहे सोबत होतो. इथूनच गेलो अगर रात्री आपण आलोय स्पॉटवर, त्या जिकडे क्रेझी गोष्ट करणार आहे. बघत राहा, ब्लॉग पण दाखवणार आहे. आता मी जस्ट थोड्या वेळासाठी फक्त रेडी होत आहेत आपली पोरं. सगळं ट्रायपॉड विपॉड लावून. आज एक ब्लॉगर आलेत सगळे ब्लॉगिंगसाठीच नुसते. काम करूया 3-3 अँगलनीच घेऊया. तू इकडे एक, तिकडे एक, इकडे. भेटतील व्हिडिओ चांगले. बघू शकता, तो एक तिकडे उभा आहे माणूस. एक माणूस तो बघा मस्तपैकी. आता जस्ट 2 मिनटं अजून. तो बघा समोर तो मित्र आमचा उभा आहे. फायनली आलोय. कशी फिरेल गाडी इथून टाका. इथे घुसेल. काम करा, मी गाडी एवढी मेहनत लागेल भाई. संस्कार भाई हा आपला मित्र आहे शाळेतला. येतो रे भाई. ब्लॉगर बोलतात. हो ना भाई मग काय मस्त एकदम. आपला शाळेतला मित्र आहे जो येऊन राहिला गावाला. कशाला लाज वाटायला पाहिजे. एवढे सगळे आलेत तसे. येऊन दे भाई त्यांना. आई मग आपले भाई माझा फेस ब्लर कर. ते नाही होणार. संदेश पाटीलचा पीए पण येतो. पाटील आला. तर चला भाई आता आपण निघालो हरिहरेश्वरला जायला. गाडी निघालो. आपला मित्र सोबत येतोय आजचा दिवस. काय अरे हाय रे, मार रे, रिव्हर्स मार. चला भाई आता गाडी पॅक होते पूर्ण वेगळी. आता भेटू डायरेक्ट हरिहरेश्वरलाच मंदिरात पोहोचल्यावरती. अरे एवढंच गाडी काय
मागाच्या घाटात पाहिजे होता जे फिरवा झालेली बसला ओव्हर कट मारलं वेंचो यांनी. वन साइड ड्रायव्हर आहे आमचा भाई. माझा अंत पाहू नका. अरे आता गप्पा बसले. अरे पुढे नाही रे बा, साईडला आहे सगळं. इकडे म्हणून बोललो, इकडे तर 2 मिनिटं काढतो. नाही येतो. चला तो डॉन बॉस्को मध्ये होता. डॉन बॉस्को बोलणार. बॉस्को निघाला. बघायची मस्त आलेले पाण्याचा जीव. कोणतं पाहिजे भाई चांगलं आहे. या साईडला मस्त आहे बॉल. अरे अरे ए फडफडा फडफड. हा झोपला फडफडा. आता थोड्या वेळात पोहोचणार आम्ही हरिहरेश्वरला. मंदिरात हरिहरेश्वरला. तर आपण फायनली आलोय हरिहरेश्वरला. आता सगळेजण उतरत आहेत. गाडी आपण पार्किंगमध्ये लावली आहे. पेन पार्किंग आहे, 100 रुपये पार्किंग आहे. पुढे आता मंदिरात जाऊ. सगळ्यांना उतरून द्या, सामान घेऊन द्या. मंदिरात जाऊन आता आपण देवाचे दर्शन करूया. नारळ आणले देवाला दाखवायला. पुढे बघा. पकड कॅच. नदीला सोडायचं. चला आता आपण भेटूया पुढे मंदिरातच डायरेक्ट. सगळेजण निघालेत. ए बाजूला. आहेत 2 मीटर पार्किंग. खूप असे पार्किंग आहेत इथे. तसे एकच नाही आहे, जागोजागी पार्किंग आहेत. पेन पार्क हॉटेल्स पण आहेत. राहायची सोय पण आहे. थांबायचं असेल 1 दिवस तर सगळं इकडे. होऊ शकता पुढे झालाय जाम एकदम. गाड्या तिकडे आतमध्येच आहे. आतमध्येच आहे ना रस्ता मंदिरात जायला. सरळ आहे का? कोण कोण आलेलं इथं? सगळ्यांदा आलं फर्स्ट टाइम. तू झालेस एकदा रोज. अरे मग ते तुझं गाव जवळ आहे तिकडे भाई. या साईडलाच पहिल्यांदा पटव्यांच्या पुढे कर्नाटकपर्यंत आलेलो. मी गेलो ह्याच्या पुढे गेलो पण इकडे कधी आलो नाही भाई. हे बघा बघ, हे अशी माणसांमुळे गाडी. वॅगनरवाला भाई, वॅगनरवाला कायच बोलणार आहे. वॅगनरची लायकीच नाही भाई. वॅगनरची लायकी नाही भाई. भाई 4 पायची रिक्षा आहे ती भाई. 4 पायची रिक्षा. 4 पायी रिक्षा आहे ती. जर तुम्हाला पेन पार्क करायचं नसेल, रिक्षा आहे भाई माझ्याकडे आणि बाईक आहे. तेव्हा विदाऊट पेन पार्क इथे आहे. सगळ्यांनी लाईनीत लावले आहेत. जर पेन पार्क करायचं तिकडे आणा. तुझे मागचं व्ह्यू नको जाऊ दे. थांबलं भाई युट्यूब वरती. तुझी आई 3 वर्षाची 3 दिवसाची भाई. काल अरे तिकडे ना ते जत्रेत तू गेलो ना तिकडे बाहेर कुठेतरी काहीतरी आणायला. तेव्हा मी तिकडे ते काठीतले बघायला जातो. भारी रिसॉर्ट भाई. हो ना भाई, हो ना जरा आरामात. अरे एका पोटलेला आलो रे संस्कार आपण. भाई व्ह्यू तर आहे ना भाई. व्ह्यू आहे भाई. तर भाई
आलोय आपण. हा बघा हरिहरेश्वरचा गेट. जाऊ आता आपण वर. ए बाजूला रे, पुढे जाऊन दे मला. तुझ्या हो भोसडी का ब्लॉगर. माझं आहे. नंतर मला काय काय ब्लॉग कट करायचे, जास्त नको हे करू बाई. काजूचा पण असं पेअर आला कसं इड्या. हा ते ना पांढरंवालं दिसायला पेअर सारखाच असतं, पण पेअर नाही पाहिजे, काहीतरी वेगळंच बोलतात. एक्सपेक्टेशन चप्पल काढून घेऊया आपण. इकडे कुठे काढायचे? अरे उनका ही लाईन कसली आहे एवढी? असं लाईन खूप आहे. पाय हा अरे काय करणार आपण, गरीब आहोत भाई. लाईन तर खूप मोठी आहे. आपल्याला खूप टाइम लागणार खूप. इकडनं गेली आहे पूर्ण तशी गोल फिरून मग परत इकडे आली आहे. पूर्ण ती गोल राऊंड मारून येणार तेव्हा आपल्या टाईम येणार आहे. त्यासाठी खूप टाईम जाणार आहे. टाईम तर जाणार 1-2 तास लागणार आहे. बघूया आता पुढे जेव्हा आपण देवाच्या जवळ पोहोचू तेव्हा बघू. तर आता फायनली थोडं आपण जवळ आले आपल्या मंदिराच्या. अजून काय थोडा वेळ. हे अजून किती आहे रे पुढे? 10 मिनिटं. भाई तुझा ब्लॉगिंग झाला मग माझ्या फोनमध्ये. आम्ही हरिहरेश्वर मंदिरात आलो आहोत. काल्याचा हा मोबाईल आहे. त्याला वाटतं हा मोठा हे बनणार आहे, श्रीमंत लेजंड बनणार आहे. थांब मला रियालिटी स्पीक करू दे. कोण आहे भाई? थांब रियालिटी तुझी सांगू दे मला. याला वाटतं गरिबांचा सौरज गरिबांचा सौरभ. इथे पोरांची अशी निंदा होत आहे आम्ही व्हिडिओ काढून. आणि हा आपण आता कंटेंट घेणार आहोत. अरे भाई कॉन्टेंट पाहिजे ना तुला. कॉन्टेंट अरे ब्लर काय आहे त्याच्यामध्ये? नमस्कार मंडळी. आम्ही पाहू शकता हा ब्लॅक मामा पाटील ब्रँड संतेश जाधव सरपंच जाधवांचा सरपंच जाधव वहिनी. आलो आम्ही हरिहरेश्वर मंदिरात. दक्षिण काशी त्याला म्हणतात. त्या मंदिरात आम्ही आलो आहे आणि मंदिरात नुसती ब्लॉगिंग चालू आहे. आमच्याकडे 2 ब्लॉगर आहेत. यांना वाटते हे मोठे सौरव जोशी. तीन कोण आहे? माझ्या आता बोल माझे यायचा व्हिडिओ ना. एक तर आलाय गोप्रो घेऊन. पण हे गरिबांचे श्रीमंत. हो यांना वाटतं हे मोठे ब्लॉगर आहेत पण काय नाही. आणि आमच्याकडे एक लेडीज आहे ती पुढे चालत आहे. तिने शर्ट पॅन्ट घातली. हा शर्ट पॅन्ट घातलेली लेडीज आमच्याकडे आहे. ही बघा लेडीज इथे पोहोचलो. आम्ही अस्वल पण घेऊन आलो. अस्वल हे आपले असे आरामखोर मित्र आहेत. काय ना काहीतरी कॉन्टेंट बनवण्यासाठी आला आहे. 2-3 ब्लॉगर आहेत आपले आजकाल बनतात. मार्केटमध्ये नवीन ब्लॉगर येतात.
ते सोडा आता आपण आलोय मंदिराजवळ. जाऊया आता मंदिरात. व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे तरी आपण व्हिडिओ काढणार आहोत. प्लीज कोणी जास्त असे आलेले वास करत साईड तर फायनली मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत पाठी. ते मग तिकडनं जायचं आहे. आता आपण बघणार आहोत नदी किनारे. तर हरिहरेश्वरला आलो आहे. एक फेमस जागा म्हणजेच ते हे तर आपल्याला बघायला जायचंच आहे. पण थोडं आधी हे चला ना तर डायरेक्ट. आपण जाणार आहोत त्या डोंगरांच्या मधून खाडीच्या साईडला. बघू शकता ते बघा ते शिड्या दिसत आहेत तिकडे. त्या शिड्यांच्या मदतीने वर जायचं. बघू शकता व्ह्यू काय भारी दिसतोय मंदिराच्या वरतून. आता इकडनं जायचं आहे पुढे आपल्याला आणि पूर्णपैकी फिरून खालच्या साईडला येऊ आपण. आणि हे आमचे आयफोनवाले ह्यांचे कष्ट. स्टोरेज फुल झालेत. जराशे व्हिडिओ फोटो काढलेत तर ते आता स्टोरेज क्लिअर करत बसलेत. तर कसं वाटतं आपल्याला आयफोन घेऊन? सर जरा बोलता का? काय नाही होते का खाली फोकस नाही होता. हा झाला बाई फोकस. तर चला भाई आपण आलो आहे फायनली. आता शिड्या फक्त चढून उतरायचं आहे. आता मेन म्हणजे तो व्ह्यू बघायचा आहे. तर एवढा व्हिडिओमध्ये बघितला आता आपण लाईव्ह बघणार आहे. तर भेंडी व्हिडिओ व्हिडिओ नंतर फास्ट फॉरवर्ड करायला लागणार आहे. भाई ते ट्रॅव्हलर्स कुठेतरी लवड्या बघूया ना आता जाऊन. थांब ना. तो पोरगा बघ माझा फोन बघून हे करते. तर भेटूया पण डायरेक्ट पुढे भेटूया. अजून रास चढायचे. पकडायचं आहे का? व्हिडिओमध्ये बघितली. बघायचं मला. आता ते वरती आले तर चला मग आपण पण उतरूया. त्यांना ऊन लागते. चला ना आपण पण उतरूया. चला आता त्यांना गर्दी कर. इकडे जाऊ दे. त्यांना ऊन लागते डॉल्फिन. त्यामुळे पाणी. हा लॉजिक बघू तुझा. डॉल्फिन दिसत हे सारखं आहे. एक साईडला सारखं मी शिवी घातली आता. हा इथं काय नाही. ते चालतं. इथे मी कांड करून चांगल्या कामांसाठी. अरे शपथ नाही बोललो असं तर वाद आला की. सरक ना ध्रुवेश. हे बघ सगळं मध्ये येतोय. तुझ्या आयला तुझी तू भाऊ नाही. तू चल ना मग. मी काढतो ते. काय गरज नाही.
हा माझ्याकडे स्टँड. हो दादाची फाटत होती चढाय उतरायला. हे दुर्वेशला पवन येते ना भावा. त्यांना पाण्याची ॲलर्जी. हे बघ ज्यांची बुट आहेत ना त्यांना हातात घे बुट. हलू बघू शकता इथे किती गर्दी आहे. आजकाल सगळे लोक यायला लागले इकडे. चल ना या साईडला चल ना. चल अरे शूज घाल काय नाही. अरे भिजले तरी चालतील चल. तर चला भाई लोक जाऊया आता. फोन आपल्याला जपून ठेवायचं आहे. चल ओमकार चल. शूज बीज काढून घेतला आपण. शूज घातलेले तर तेव्हा ते वर करायला लागेल ना. भाई पाणी बघू शकता. पाणी बघू शकता. फुल क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. पाण्याला जोर पण जास्त आहे. आधी फिरून जायचं हे होतं. आधी फिरून जाणार होतं तिकडून पण आम्हाला एवढं समज आईच्या आवाज आला. पाणी आला म्हणून सांगितलं तिकडे बंद केलं आहे. बघूया आता तिकडे जाऊनच जे काय ते बंद केलं आहे की रस्ता आहे. रस्ता आहे का पाणी वाढल्यावर? आता ते तर बोलले पाणी वाढलंय. रस्ता नाही म्हणजे बंद केलं आहे. अरे ते लोक घाबरत आहेत. त्यांना काय आपण जाऊन बघूया. पोरं अशी कांड करतात की जिवंत घरात जाणार नाही. घरातले बोलले जिवंत या आणि आम्ही अशी रिस्क घेतोय. घरातल्यांनी एका आशेवरती पाठवले आहेत की पोरं जिवंत येतील आणि पोरं असे कांड करतायत की जिवंत पोचणार बी नाही घरात. चल चल पुढे चल. व्ह्यू बघा. व्ह्यू बघा. चला आलो आलो चल. व्हिडिओ जर जास्त मोठी झाली तर टाइमलेसमध्ये टाकायला लागणार आहे. बघ आलो ना. वाव एक कलाकृती बघा. नाही हरवणार. चल लक्ष आहे. सांभाळून चाला. जर इकडे आलात तर पाण्यामध्ये शेवाळी खूप आहेत. सरकून पडण्याचे चान्सेस पण आहेत. आई यो यो ये गवतं बघा फक्त. काय भारी दिसतं. आणि आमच्या आयफोनवाल्यांनी पाण्यात टाकलेला फोन गवतं आहेत ते. एलगे बोलतात इंग्लिशमध्ये या वस्तूला. त्याला बघा क्रिस्टल क्लिअर वॉटर एवढा आहे की एवढं दिसतंय आपल्याला फुल क्लिअर. बोल. या लाटा बघा. आणि या लाटांच्या तर आता आम्ही अर्धी प्रदक्षिणा घालून आलोय. आता एवढंच राहिलंय. आता
गोल फिरू आणि बीचवर जाऊ. आता डायरेक्ट जाऊ बीचवर. चला भाई आता निघूया आता आपण आपल्या पुढच्या स्पॉटला, म्हणजेच त्याला श्रीवर्धन बीचवरती. आपलं इकडे दर्शन पूर्णपैकी झाले, आपण ही प्रदक्षिणा पण घालून झालो आहे आणि इच्छा तर होत नाही जायची हा व्ह्यू बघून, पण तरी आता निघावं लागणार आहे. बोललो आता ट्रिप कंप्लीट करायची आहे, निघावं तर लागणार. तर आपण डायरेक्ट आता भेटू आपल्या श्रीवर्धन बीचवरती जाऊन. बाकी आपले मित्र अजून येतात पाठोपाठ, 2 जण गेलेत पुढे. चला भेटूया डायरेक्ट श्रीवर्धन बीचवरती. तर आपण फायनली आलो आहे गाडीमध्ये, सगळे मित्र येत आहेत. काय बोलतो मागे जावा ना, पोस्टर रोड नाही जाणार, मी व्हिडिओ काढतो. मला पण काढायची आहे. मला एक हा तुझी काढतो मी. तुझ्या फोन मध्ये काढणार, आमच्या फोन मध्ये काढू ना पोस्टर रोडची. नीट पाठवा फक्त. हा मग ते काढू इकडे. चला निघूया आता आपण जायला सुद्धा श्रीवर्धनला. ती बस काढली त्यांनी समोर होती. अरे इकडे 3 गाड्या होत्या, 3 गाड्या जातो ना. चला भेटूया नंतर. फायनली पोहोचलोय श्रीवर्धन बीच वरती. सगळेजण आले आता श्रीवर्धन बीच वरती. आपण इथं प्लॅन होता आधी पोहायचा, पण आता पोहायचा प्लॅन कॅन्सल झालाय. हो काका थांबा, घेतलं असतं मला आता काकांनी मस्त पैकी. हो वाव, हे खेकडा. वो खेकडा कोलंबी आहे का? हा सॉरी कोलंबी. गावात अरे भाई अभी डिसाईड केलंय भाई, जे काय आले शिवाय सगळं पोस्ट करणार भाई. लागून दे काय लागतंय ते. म्हणजे यूट्यूबवरनं काय आला का डायरेक्ट भेंडी हे करायचं मग. डेंजर आहे. अरे फोकस हो. ग्राउंड मारून येऊ. हा बघ सरकं राहिलंय. तर आता आपण निघालोय या श्रीवर्धन बीचवरून. आता पुढे कोणत्या बीचला जायचं बोलला? आरावी बीच. आज आता आपण आरावी बीचवर जाणार आहे. तिकडे जाऊन मस्त पैकी मॅगी बिगी बनवून खाऊ. हो ना भाई, स्क्रिप्टेड व्लॉग नसतो भाई आपला भाई जे काय ते ऑन दी स्पॉट. राहून दे. तर अशा प्रकारे आता आपण जाऊ आरावी बीचवरती. पाहू तिकडे भेंडी पोहायचंय. काय करायचं आरावी बीचला? हे करा, शेअर करा. हा ना. अरे मला पाठव, जा ना आतमध्ये भाई. आयटमचा फोन आलेला आहे, कळवत आहेत की इथे तर पोचलोय. जाऊन दे विचारा ह्याच्यावर आहे. बेंजो बिंजो वाजवतो आपला भाई. ए घुसरे आईच्या गावात. अरे घुसना भाई. आर्यन तो टोप आहे ना पायाखाली. हा ठेव. तर चला आता भेटूया डायरेक्ट आरावी बीच वरती. त्या साईडला की या साईडला? आता बोल. अरे भेंडी तो तुझ्याकडे कसा पोचला यो? माझा कवर आहे फोनचा. खाली आणि फोनचे कवर चोरतात भाई पोरं आपली. अरे माझा हे गेला रे. चटणी द्या ना मामा. अरे देवा, चटणी मागतोय मामाकडून.
त्याला माहिती ही एवढी चला, सोहम भेटूया सारखी RV t-shirt beach वरती सर्वांना direct. मिळेल रे. हा बघ. आरावी बीच वरती, म्हणजे आरावी बीच थोडा पुढे आहे. आपण थोडं वरती येऊन जरा खाण्यापिण्यासाठी आलोय. आता बनव खायला पियाला. उतर ना भाई, तू का बघतोय? आता व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू बघा भाई लोक. व्ह्यू बघा फक्त भाई. चला भाई लोक, खाली जाऊन बघूया आपण. भेंडी आलो भाई साहब, एकदम मस्त वाटतंय. ए आना खाली. ए इकडे बघ. रस्ता आहे इकडून. ए तर झाले फॉर्च्युनर घेऊन घाल. अरे इकडे खाली आणतो का गाडी तू? आपल्या पोरांची मस्ती चालूच राहील. बघूया या बाई, अजून दाखवतो पुढे बाई. हा हा, वा वा वा. काय भारी आहे ते सगळे दगड. तुम्ही पण सर्वांनी एकदा प्लॅन करा बाई. आपल्या मित्रांसोबत मजाच मजा आहे. मित्रांसोबतच फिरायला मेन मजा आहे. फॅमिलीसोबत पण आहे, पण मित्रांसोबत जास्त मजा येते. का? कारण किडेकांडी करतात पोरं, आणि असे व्ह्यू बघायला जास्त मजा येते. मग फॅमिलीसोबत असलं का नको 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 करतात. इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. मित्र आहेत, घुसा भेंडी गोटी पण घुसायचं, नुसतं घुसायचं काम करायचं कुठे पण. आपण आहे तिकडे मस्त वेगळे दाखवतो नंतरच. आता आपण खाऊ पिऊ, नंतर डायरेक्ट बीचवरती भेटूया. खाताना दाखवतो कशी बनवतो. मॅगी आणतात मॅगी बनवायला. त्याच्यानंतर आर्यन खाली आहे ना, इकडे कर. चला भेटू डायरेक्ट आता मॅगी बनवताना. तर आता फायनली आमचं पोहून झालं आहे सगळं. आता निघू घरी जायला. अर्धी पोरं यायची आहेत. मी आणि साई आलो आहे वरती. कपडे इकडे चेंज केलेत आम्ही जस्ट. आता बाकीचे अजून यायचे, कधी येतील काय माहिती. ते अजून मजा करतात पाण्यामध्ये. तरी आम्हाला कंटाळा आला म्हणून आम्ही आलो आहे वरती आणि कपडे चेंज केले. अजून काय त्यांना फोन करू, येतील ते थोड्या वेळात, आणि नंतर डायरेक्ट घरी जाऊ. खाऊ पिऊ आणि रात्री झोपू. समजा आपला प्रवास आज संध्याकाळी किंवा रात्री इथेच संपेल आणि डायरेक्ट मुंबई उद्या. तर आपला ब्लॉग आता इथेच एंड होतो. भेटू आता नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये.